विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्या शाळेने मला इथे बोलवलं, मला सत्कार केला, याबद्दल सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचे आभार मानतो. उपस्थित असलेले माननीय मुख्याध्यापक हिरेमठ सर आणि डावरे सर, वट्टे मॅडम आणि गोबीर मॅडम आणि आपल्या गावातील या सत्कारासाठी माझ्यासोबत आलेले आपले माझे उपसरपंच, शाळेबद्दल एक आस्था असणारे, नेहमी मला सांगतात की शाळेमध्ये मी ह्या चांगल्या गोष्टी करणार आहे, ह्या घडायला पाहिजेत, नेहमी शाळेमध्ये आपल्याला अजून काय चांगला करता येईल याचं नेहमी माझ्यासोबत चर्चा करणारे आमचे आप्पासाहेब रवळे. जसं आपल्या गावातून MPSCतून एकाच वेळी तिन्ही पदावरती निवड झालेले, अत्यंत कष्टातून तुमच्याच शाळेत शिकलेले आणि आज 3 सरकारी नोकऱ्या मिळवणारे आपले कुशाल पुरी साहेब, त्यानंतर आमचे आपल्या मंदिराबाबत आस्था असणारे, गावामध्ये कुठलंही चांगलं काम करायचं त्यासाठी नेहमी पुढाकार घेणारे आमचे तात्या, त्यानंतर आपले गावामध्ये कीर्तन वगैरे जे घडत असतात त्यासाठी सगळं नियोजन जे बघतात ते आपले नितीन महाराज, त्यानंतर आमचे बंधू जे नेहमी माझ्यासोबत पाठीशी आहेत आमचे किरण, व तसेच आमच्या सोबत असणारे आमच्यावरती नेहमी विचारपूस करणारे माझे असे आमचे आदरणीय चाचा व तुम्ही सर्व उपस्थित विद्यार्थी मित्रांनो आणि मैत्रिणींनो, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आज सत्कार चाललाय, कोणीतरी आपल्या गावातले मुलं अधिकारी झाले, त्याबद्दल आपण सगळे बसलेत वगैरे. पण आज मी तुमच्यासाठी आज बोलणार आहे की तुम्ही जे सगळे आहात ना, तुम्ही आपल्या देशाचं भविष्य आहे की नाही? तुम्ही देशाचं भविष्य आपल्या काहीतरी चांगलं करणार की नाही आपल्या देशासाठी तुम्ही, हो की नाही? आपला देश जो कोण घडवतो, उद्याचे जे देश घडणार आपला, 1947 स्वातंत्र्य मिळालं आपल्या देशाला. कधी मिळालं स्वातंत्र्य आपल्या देशाला? 15 ऑगस्ट, बरोबर. आणि आता 2047 म्हणजे 100 वर्षानंतर आपला देश विकसित देश होणार आहे. विकसित देश म्हणजे आपल्या देशामध्ये आज अनेक समस्या आहेत, किंवा स्वतंत्र झाल्यानंतर आपल्या देशामध्ये 100रातले फक्त साधारणतः 17 ते 18 लोकांना लिहिता येत होतं. आपल्या देशामध्ये सुविधा नव्हत्या. आज जी शाळा बघतोय तुम्ही, ती शाळा आपल्या देशामध्ये नव्हती. अंगणवाडी नव्हती. तुम्ही अंगणवाडीत गेलात की नाही? ती नव्हती. गावात ST येत नव्हत्या, बसेस नव्हत्या, दवाखाने नव्हते, काही नव्हतं. हे सगळं स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपल्या देशातल्या लोकांनी उभं केलंय. मग इथून पुढं 2047 मध्ये जेव्हा देशाला 100 वर्ष होतील, तेव्हा देशाला अजून आपल्या प्रगती करायची आहे, अजून अडचणी आहेत, त्या सोडवण्यासाठी तुम्ही पुढे येणार आहात. म्हणजे जेव्हा तुम्ही मोठे होणार, जेव्हा देशाला 100 वर्ष होतील, तेव्हा सगळी देशाची जबाबदारी तुमच्यावरती असणार आहे. तर तुम्ही ती जबाबदारी घेणार आहे की नाही घेणार आहे? है ना? मग त्याच्यासाठी तुम्ही चांगली शाळा शिकली पाहिजे, बरोबर है ना? चांगला अभ्यास केला पाहिजे, चांगलं कोणी तुम्ही बनलं पाहिजे. इथं डॉक्टर कोणाला असं वाटतं का? डॉक्टर हात वर करा, कोणाला डॉक्टर व्हायचं आहे? तिला डॉक्टर व्हायचंय का? मुलाला कोणाला व्हायचं नाही का डॉक्टर? तर तुमच्यातले कोण डॉक्टरच नाही झाले, नंतर आजारी पडल्यावर दवाखान्यात कोणाकडे जायचं लोकांनी? कुठल्या मुलाला व्हायचं नाही का डॉक्टर? का मुलींनाच व्हायचंय? बरं, ह्याला व्हायचंय. बर, टीचर तुम्हाला शिकवतात, टीचर कोणाला व्हायचंय तुमच्यातल्या? बर बर, एखादा अधिकारी, कलेक्टर, तहसीलदार किंवा असे मोठे अधिकारी कोणाला व्हायचंय? हात वर करा. बर, चांगली शेती कोणाला करायची आहे? शेतकरी शेती करायची. शेतकरी कोणाला व्हायचं? चांगली गोष्ट आहे, शेतकरी व्हायचंय. विमान वगैरे कोणाला उडवायचं? पायलट व्हायचं कोणाला? पायलट कुणाला व्हायचं? विमानाचा ड्रायव्हर. देशाच्या रक्षणासाठी मिलिटरीमध्ये किंवा पोलीसमध्ये कुणाला जायचं? मिलिटरीमध्ये कुणाला जायचं? भारतीय सैनिकामध्ये कुणाला जायचं? म्हणजे खाली गाता. म्हणजे मला एक दिसतंय की आपला देश जो चालवायचा भविष्यामध्ये, त्याच्यासाठी काही अधिकारी व्हावं लागतील, काही सैनिक बनावं लागतील, काही शेतकरी, काही डॉक्टर, काही व्हायचं आहे. तर तुम्ही सगळे बनणार आहात, बरोबर? मग ते बनण्यासाठी आपल्याला काही गोष्टी कराव्या लागतील, आहे की नाही? सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही फिट पाहिजे, तंदुरुस्त पाहिजे की नाही? आजूबाजूला तुम्हाला ज्या काही वाईट गोष्टी दिसतात, म्हणजे दुकानामध्ये किंवा आजूबाजूला तंबाखू असेल, सिगारेट असेल किंवा गुटखा असेल, काही लोक खाताना दिसतात का नाही तुम्हाला? मग तुम्ही त्या खाल्ल्या पाहिजेत का? ते खाऊन तुम्ही स्वतःचं नुकसान केलं पाहिजे का? तुम्ही करणार का ह्या गोष्टी? आज सगळेजण शपथ घ्या की आपण कुठलंही व्यसन करणार नाही, काही होऊ दे. घ्या, असं हात वर करून शपथ घ्या की आपण कुठलंच व्यसन करणार नाही. करणार काय व्यसन तुम्ही? कुठलं? ओके, हे झालं. तुम्ही आता फिट झाला तर तुम्ही देशासाठी काम करू शकणार, बरोबर? मग त्यासाठी तुम्ही शिक्षण घेतलं पाहिजे, चांगली शाळा शिकली पाहिजे, कॉलेज केलं पाहिजे, 15वी शिकली पाहिजे. शिकणार की नाही सगळं तुम्ही? शाळा सोडून देणार है ना? साधारणतः
7वी झालं, 7वी नंतर तुम्ही 10वी शिकणार, त्यानंतर 12वी करणार, 15वी करणार, बरोबर. एक मजबूत असं स्वतःला घडवणार शिक्षण घेऊन. घडवणार की नाही तुम्ही? जे स्वतःला घडवायचं असेल तर तुम्ही आज जे शिकताय ना एकदम लक्षपूर्वक काळजीपूर्वक शिका. कष्ट केले पाहिजे की नाही? गावात शेती आहे, त्यात कष्ट केले तर चांगलं पीक येईल का नाही केलं तर येणार आहे? मग शिक्षणामध्ये पण तुम्हाला प्रगती करायची असेल तुम्हाला कष्ट करायला पाहिजे का नाही? है ना? अभ्यास करायला पाहिजे, पुस्तक वाचायला पाहिजे. शाळेची पुस्तकं पहिला एकदम चांगल्या प्रकारे वाचा. रोज घरी गेल्यानंतर तासभर अभ्यास सगळ्यांनी केलाच पाहिजे. करणार का नाही तुम्ही अभ्यास? जे मुलं अभ्यास करतील की नाही तेच मुलं तुम्हाला जे बनायचं आहे, डॉक्टर, कोणाला अधिकारी बनायचं आहे, कोणाला पायलट बनायचं आहे, कोणाला चांगली शेती करायची आहे, जर तुम्ही चांगला अभ्यास केला तरच बनणार आहे, बरोबर ना? तुम्ही चांगला अभ्यास केला, तुम्हाला चांगलं वाचता आलं, नवीन काय घडतंय समजलं तर तुम्ही तुमच्या शेतामध्ये चांगल्या गोष्टी करू शकणार, बरोबर, किंवा तुम्ही चांगलं बनवू शकणार आहे. ह्या महत्वाच्या गोष्टी आहेत. आता अजून एक गोष्ट, जसं आपल्या कुशपुरी साहेबांनी सांगितलं, अब्दुल कलामांची गोष्ट सांगितली, बरोबर. हे त्यांना कसं कळलं? काहीतरी कुठेतरी वाचन केलं असणार त्यांनी. तुम्हाला आता तुम्ही आहात, बरोबर, तुमच्यासारख्या लाखो शाळा आहेत आपल्या देशामध्ये, जवळपास 12 कोटी मुलं आहेत. किती मुलं आहेत? त्या मुलांची फाईट करून तुम्हाला अधिकारी व्हायचं आहे ना? अधिकारी UPSC घेते ना, साधारणतः एका वर्षात 150 कलेक्टर बनतात. किती कलेक्टर बनतात? 150 IPS अधिकारी बनतात. पोलीसचे किती अधिकारी बनतात? साधारणतः 150. साधारणतः 100 IFS फॉरेनला जाणारे ऑफिसर बनतात परराष्ट्र सेवेमध्ये. आणि बाकीचे एक IRS सेवा असती, केंद्रीय सेवा असते, याच्यामध्ये साधारण फक्त मिळून 1000 लोक घेतले. किती? 1000. आम्ही MPSC करतो ना, MPSC मध्ये उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, शिक्षण अधिकारी असतील, अशा अनेक अधिकारी आहेत. हे साधारणतः फार फार तर 300 ते 400 लोक बनतात वर्षातून. किती बनतात? एवढ्या कमी मुलांमध्ये तुम्हाला यायचं असेल, 4 लाख लोकही परीक्षा देतात महाराष्ट्रामध्ये, त्यातून तुम्हाला कमी मुलांमध्ये यायचं असेल तर जे जास्त अभ्यास करतील किंवा चांगल्या प्रकारे अभ्यास करतील ते मुलं अधिकारी होतील का सगळेच होतील? कोण होणार आहे? जास्त म्हणजे अजून चांगल्या प्रकारे. नुसता जास्त अभ्यास करून पण उपयोग नाही, चांगल्या प्रकारे केला पाहिजे, बरोबर. ह्यातलं तुम्हाला काय सांगायचं आहे मला? स्पर्धा वगैरे म्हणतो ना आपण, 4-4 लाख मुलं आहेत त्यातनं 1000च घेणार वगैरे, तर खरी स्पर्धा ती नसते. जो मुलगा स्वतः अभ्यास करतो की नाही, समजा एक मागच्या वेळेस जो मुलगा अधिकारी झालाय त्याला 1000 पैकी एक 700 मार्क पडले, तर तुम्हाला आता अधिकारी होण्यासाठी 1000 पैकी किती मार्क पाडायचे आहेत? 700 मार्क पाडायचे, बरोबर. तुम्ही 700 मार्क पडले तर अधिकारी होणार की नाही? होणार ना. मग 4 लाख मुलं बसू दे ना, 10 लाख मुलं बसू दे, तुम्हाला फरक पडणार आहे का? नाही. तुम्ही 700 मार्क पडले, तुम्ही कोण होणार आहे? अधिकारी होणार. म्हणजे काय? स्पर्धा आपली स्वतःची आहे आणि सगळ्यांनी अधिकारीच बनलं पाहिजे असं पण नाही, बरं का. पहिली गोष्ट चांगले शिक्षण घेतलं पाहिजे. तुम्ही शिक्षण घेऊन कोणीही बना, शिक्षक बना, शेतकरी बना, वकील बना, एक चांगला माणूस बना, आपल्या देशाचा चांगला नागरिक बना, हे महत्वाचं आहे. सगळ्यांनीच अधिकारी बनावं किंवा असं काही नाही आहे. कुठल्याही क्षेत्रात जात तुम्ही चांगलं काम केलं पाहिजे, प्रामाणिक राहिलं पाहिजे, आपण खोटं बिलकुल नाही वागलं पाहिजे. तुम्ही ट्रॅक्टर घ्या, गावात ट्रॅक्टरचा व्यवसाय करा, पण कोणाला न फसवता आपण केला पाहिजे, बरोबर ना? है ना? ह्या महत्वाच्या गोष्टी आहेत तुमच्या वयात सांगण्यासाठी. अजून एक, मोबाईल कोणाकोणाला चालवता येतो? मोबाईल चालवता, मोबाईल बघता येत नाही का? येतं की नाही? युट्यूबवर व्हिडिओ कोणाकोणाला बघता येतात? कोणा येत नाहीत का? येतात की नाही? बर. सगळ्यात जास्त कोण बघताय ना, आपण त्याचे टाळे वाजवू. तुम्हाला कोण वाटतं की मी सगळ्यात जास्त युट्यूब बघतो? कोण आहे तुमच्या वर्गामध्ये? तुम्ही बघत नाही का युट्यूब जास्त? बघत नाहीत का? बर. फोनसाठी घरी कोण भांडण करतं वडिलांशी, आईशी? मागत नाही काय वडिलांना फोन? न बघताच देतात का? घ्या फोन, बघा, कार्टून बघा. बर. मी काय सांगतो तुम्हाला, सगळ्यांनी डोळे झाका, 1-2 सेकंद डोळे झाका, पटकन डोळे झाका, डोळे दिसतंय का? पुढचं काय? आता उघडा. तर तुम्ही जास्त वेळ मोबाईल बघत बसला, युट्यूब बघत बसले, डोळे राहतील का तुमचे थोड्या दिवसांनी? पुन्हा बघल का? तुम्ही जग बघू शकता का? मोबाईल कसा कमी प्रमाणात बघायचा आहे? कसा बघायचा आहे? तू काय बघतच नाही का? खुश दिसताना कळते की नाही? सयाजीराव बघतो का नाही मोबाईल? बघतो का नाही? बर. बघा, मोबाईल बघितला पाहिजे. मुलांना आवडतं वगैरे मोबाईल, टीव्ही, कमी एक वेळ ठरली पाहिजे. आज सगळ्यांनी सांगायचं मला तसं वागायचं. शाळा कितीला सुटते तुमची? नंतर घरी जाऊन खेळता किती वाजेपर्यंत? 6 का 7?
6. बर 6 पर्यंत खेळायचं, तिथून घरी जायचं, आपल्या काय जेवण करायचं जेवण करायचं आणि साधारणतः 6:30 7 ला तुम्ही अभ्यासाला बसायचं. रोज 1 तास अभ्यास केलाच पाहिजे. बसणार की नाही तुम्ही? आज आम्ही फक्त 2च अधिकारी आपल्या गावातून झालोय. तुम्ही सगळे मुलं आहात. तुमच्यातले बऱ्यापैकी भरपूर अधिकारी गावात बनले पाहिजे की नाही? आपल्या गावात प्रॉब्लेम दिसतात काय तुम्हाला? कधी कधी रस्ते खराब असतात, कधी लाईट जाते, कधी आपल्या वडिलांना काही प्रॉब्लेम होतात शेतामध्ये गावामध्ये. ते जर तुम्ही अधिकारी बनला तर अशा आपल्या आजूबाजूच्या समस्या तुम्ही सोडवू शकाल की नाही तुम्ही? आपल्या देशासाठी भगतसिंग असतील, गांधीजी असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, पंडित नेहरू असतील, लोकमान्य टिळक असतील, ह्या सगळ्यांनी त्यांचं आयुष्य वेचलं म्हणजे स्वार्थासाठी त्यांनी काय नाही केलं. उद्या तुम्ही आम्ही घडावे म्हणून त्यांनी त्याग करून देश उभा केला. मग तसं जर आपल्याला मिळालेला देश टिकवायचा असेल तर तुम्हाला रोज 1 तास अभ्यास करावा लागणार आहे. करणार की नाही तुम्ही? किमान रोज 1 तास अभ्यास. सुभाषचंद्र बोस अधिकारी झाले होते, गांधीजी बाबासाहेब आंबेडकर बॅरिस्टर झाले होते. करोडो रुपये ते कमवू शकले असते, पण त्यांनी तसं काही नाही केलं. इंग्रजांविरुद्ध लढले, आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं. त्यामुळेच आज आपला देश उभा आहे. आणि उद्या जर आपला देश असा जगामध्ये, आज आपण जगामध्ये 3 नंबरला, अर्थव्यवस्थेमध्ये, इकॉनॉमीमध्ये आपला देश 3 नंबरला आहे. आपल्या जगामध्ये आपल्या देशाला 1 नंबरला आणायचं असेल तर तुम्ही सगळ्यांनी कष्ट केले पाहिजे. वेगळं काय करायचं नाही. तुम्ही एकदम मजबूत बना. तुम्ही विद्यार्थी जर मजबूत बनला तर देश मजबूत बनेल का नाही आपला? मग मला सांगा, कोण कोण 1 तास अभ्यास करणार नाही? नाही म्हणले मी. 1 तास अभ्यास कोण करणार नाही? रोज करणार ना सगळा अभ्यास? मी आता अधूनमधून वर्गात येणार आहे तुमच्या कधी पण, आणि काल काय 1 तास अभ्यास केला कोणाला पण विचारणार आहे. सांगणार का मला मग काय केलं? रोज 1 तास अभ्यास करा. कारण हे आम्ही करायचो. आमचे काका होते भगवान दाजी, आपल्या गावचे सरपंच 10 वर्ष. आम्हाला रोज संध्याकाळी 7 वाजले की आम्ही घरी यायचो. आम्ही अभ्यास करायचो. रोज तासभर आम्हाला अभ्यास करायला लावायचे. आम्हाला चांगल्या सवयी लावल्या. रोज पेपर वाचायला लावायचे, बातम्या पाहायला लावायचे. आम्ही ते बघायचो आणि आमच्याकडून ते अभ्यास करून घ्यायचे रोज 1 तास. त्याच्यामुळे आम्ही आज थोडंफार जे काय बनलो तर त्यांचे योगदान आहे. मग तशीच चांगली सवय तुम्हाला लावा. तुमच्या स्वतःपुरतं ठीक आहे. आता अजून काही महत्वाच्या गोष्टी सांगतो. घरात तुमच्या आजी आजोबा आहेत का? त्यांचं ऐकता का? त्यांना उलट बोलता? उलट बोलणारे हात वर करा. उलट कोण बोलतं? आजी आजोबांना ऐकत नाही, त्यांची कामं ऐकत नाहीत. कोण आहे का असं? लक्षात घ्या, आपल्या आजी आजोबांनी आपल्यासाठी कष्ट केलेलं असतंय बरं का. म्हणून आपले आई वडील मोठे होते, म्हणून आपण मोठे होतो. तुमच्या आजी आजोबा जे असतील त्यांना सगळी मदत करा. त्यांनी जेवले का नाही विचारा. त्यांनी जे सांगतात, जे काय काम सांगतात ते करा. त्यांनी पाणी वगैरे उठून पाणी दिलं पाहिजे. सगळं त्यांचं ऐकलं पाहिजे. बरोबर ना? हे झालं आजी आजोबांचं. आई वडिलांचं ऐकणार का नाही मग आता? नुसतंच हो. आई वडिलांचं ऐकलं पाहिजे. आई वडिलांचा आपण सन्मान केला पाहिजे. आपल्या देशाची संस्कृती जी आहे ती आपल्या आई वडिलांचा सन्मान करणारी आहे. ते आपण राम जन्म दिवस जो साजरा केला, आपण रामाची अयोध्येमध्ये मूर्ती वगैरे बनवली, त्या गावात मोठा कार्यक्रम झाला का नाही? आपल्या प्रसाद खाल्ला का नाही राम जयंतीचा तेव्हा तिथं? प्रभू राम हे वडिलांचं ऐकायचे, लोकांसाठी चांगलं वागायचे. म्हणून आज 1000 वर्षानंतर सुद्धा आज आपण त्यांचं नाव घेतो का नाही? असं आपण पण चांगलं बनण्यासाठी आपले आई वडील आपल्या वडिलांसमान देवासमान असतात. आपले आई वडील असतात की नाही? आपल्या जन्मामध्ये तुम्ही छोटा असल्यापासून मोठं बनेपर्यंत सगळं जे काय ते तुमच्यासाठी करते. मग तुमची पण जबाबदारी आहे, आपण पण आपल्या आई वडिलांचा सन्मान केला पाहिजे का नाही? सगळं घरात कामं करा, जे काय सांगतात ते ऐका. आणि तुम्ही मोठे झाला तर तुमच्या आई वडिलांना आनंद होणार आहे का नाही? है ना? एक गोष्ट झाली. परत आपल्या गावामध्ये जिथे कुठे तुम्ही फिराल, गावामध्ये पण चांगलं वागलं पाहिजे. तुम्ही चुकीच्या वाईट गोष्टी केल्या नाही पाहिजे. वाईट गोष्टी दिसल्या तरी तुम्ही त्या केल्या नाही पाहिजे. तर करणार है ना? ह्या सगळ्या गोष्टी करा आणि तुम्ही पण एक दिवस आपल्या देशात एक चांगले नागरिक, कोणतरी मोठा माणूस बनणार. तसं तर मोठा आणि लहान माणूस कोण नसतो, सगळे माणसं समानच आहेत. आपल्या शेतात काम करणारा शेतकरी असो, कलेक्टरच्या खुर्चीवर बसणारा कलेक्टर असो, आपल्या राज्यघटनेच्या 14व्या कलमानुसार सगळे माणसं समान आहेत. परंतु कलेक्टर वगैरे मोठा काम म्हणतो तर ते खूप साऱ्या लोकांची कामं करतो, सगळ्या जिल्ह्याची तो कामं करतो. असं सगळं मोठं काम करण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे जर तुम्ही स्वतःला मोठं केलं. मग रोज 1 तास अभ्यास करायचा. करणार?
कुठलं व्यसन नाही करायचं. घरामध्ये आपले आई वडील आपले आजी आजोबा असतील त्यांची चांगलं वागायचं. आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमची शाळा जी आहे ना, शाळेमध्ये तुमचे टीचर तुम्हाला सांगणार आहे, जे काही शिकवणार आहेत व्यवस्थित शिकायचं, त्यांचा नेहमी आदर करायचा. आणि मी जिथं आज उभा आहे त्याच्यामध्ये माझ्या शाळेचं सुद्धा योगदान आहे. आमच्या शाळेचे टीचर्स असतील त्यांनी आम्हाला चांगल्या सवयी लावल्या, लिहायला वाचायला शिकवलं, चांगल्या वाईट गोष्टी शिकवल्या. 26 जानेवारी 15 ऑगस्ट आपले तुम्ही देशभक्तीपर कार्यक्रम करता, गाणे म्हणता, त्यातनं आम्हाला चांगले विचार मिळाले. चांगल्या लोकांचं चरित्र आम्हाला आमच्या शाळेमध्ये सांगितलं गेलं. त्यांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून आपण पण काहीतरी बनलं पाहिजे, केलं पाहिजे, ह्या गोष्टी आम्ही शाळेत शिकलो. आणि शाळेत वाचनालय आहे ना आपल्या सगळ्यांना, त्या वाचनालयाचा खूप चांगला उपयोग करून घ्यायचा आहे. वाचनालयाची पुस्तकं घ्यायची, जेवढी जास्त पुस्तकं तुम्हाला शाळेत वाचता येतील तेवढी वाचायची. वाचनानंच तुमची प्रगती होणार आहे. तर तुम्ही या सगळ्या गोष्टी करण्याचं वचन मला देणार आहात का? तुम्ही सगळ्याजण आता चांगले आणि मोठे बनणार आहात एवढे तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि अजून एकदा सत्कार करा, मला बोलवलं